कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले असून सावंतवाडी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। वाढती महागाई, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विविध वादग्रस्त मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी आमदार दीपक केसरकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसेच अशोक खरात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील मोर्चेकरांकडून करण्यात आली। सावंतवाडी शहरातून निघालेल्या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। सरकारांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी एवढ्यासाठीच करतोय कारण या मतदारसंघामध्ये अवैधरित्या तिलारी धरण परिसरामध्ये चरस गांजा हा मोठ्या प्रमाणात निर्मिती तिथे शेती केली जाते। त्यावर या आमदारांचं कंट्रोल नाही आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर उपसले जातात, माती उत्खनन होते, याचा परिणाम भविष्य काळात होणारा आहे। आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये भविष्य पिढी जी आहे आपल्या जिल्ह्यातली ही चरस गांजाच्या नादी लागणे यापासून आपण रोखलं पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे। मला वाटतं दीपक केसरकर यांना पालकमंत्री नितेश राणे आणि फडणवीस सरकार हे पाठीशी घालते असं वाटतंय। त्यामुळे या दीपक केसरकरांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे। ज्या मतदारसंघामध्ये ड्रग्सचं निर्मिती होते त्यांना दिसतंय तरी ते काही कारवाई करत नाही, प्रशासन काही कारवाई करत नाही आहे। त्यामुळे दीपक केसरकरांनी राजीनामा दिला पाहिजे। या मतदारसंघात अनेक डोंगर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोदले जात आहेत, मायनिंग मोठ्या प्रमाणात होतं, यावर देखील त्यांचा कंट्रोल नाही आहे। आणि ह्या सगळ्या बाबी स्वतः गेल्याच काही दिवसापूर्वी सन्माननीय आमदार निलेश राणेंनी पुढाकार घेऊन बाईट दिलं, परंतु त्यांचेच बंधू जे आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, नितेश राणेजी, त्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि यावर त्यांचं कंट्रोल राहिलेलं नाही हे दिसून येत आहे। आणि प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार दरवाढ, महागाई जी आहे याबाबत आम्ही या ठिकाणी आता प्रांतांना निवेदन देत आहोत।